भावनेला आवर घालून स्वतःच्याच मुलाला मृत्यूच्या दाढेत उभं करणं किती कठीण गेलं असेल त्या आईवडिलांना. जिनं जन्माला घातलं, चालायला बोलायला शिकवलं, आज तिची कूस तिच्याच हाताने रिकामी होताना ती पाहत आहे. कधी कधी किती हतबल करते ना नियती माणसाला. ज्या बापानं आपल्या काळजाचा तुकडा खांद्यावर खेळवला, म्हातारपणीचा आधार असा अर्ध्यावरच सोडून जाताना काय वेदना होत असतील त्या अंतकरणाला, हे शब्दात मांडणं कठीणच आहे. आईने दिलेला पहिला श्वास आणि शेवटचा श्वास मात्र निसर्गाच्या कुशीत व्हावा, पण नाही. शेवटचा श्वासही आईवडिलांच्या इच्छा नसतानाही इच्छा मरणाने झाला. किती वाईट गोष्ट आहे ही. कुणाला हवं असतं इच्छामरण? अशी इच्छा कुणाच्याही पदरात पडू नये. एका निष्पाप जीवाचा असा अंत होऊ नये. मला माफ कर, हे आईवडिलांचे शेवटचे शब्द. सलग 13 वर्ष निपचित पडलेला देह, त्याला होणाऱ्या वेदना कोण बरं शब्दात मांडू शकेल? एका आईची कूस हरवली. वेदनेनं वेदनेलाही पाझर फोडावा. लिहिताना आणि सांगतानाही अंतर्मन ढवळून निघत आहे. इंजिनिअरिंगला लागला तो दिवस. घरामध्ये आनंदाला उधाण आलं असेल. कधी काळी आयुष्याची स्वप्न रंगवली होती. ती आयुष्याची सकाळ तो कधीच पाहू शकणार नाही, असं त्याला कधी स्वप्नात देखील वाटलं नसेल. आई शेवटच्या श्वासापर्यंत लेकराला घेऊन लढायची शिकवते. संघर्षाला वाचा फोडायची शिकवते. मग ती जगण्याशी झुंज असो वा जीवनातली. जगण्याशी झुंज देऊ पाहणाऱ्या एका जीवाचा शोकांतिक अंत झाला.